मैदानामध्ये एंटर करायची आहे। आणखी गावातील संघ तुम्हाला बघायला मिळेल। या अगोदर गावातील जरीमरी खांडपे बी हा संघ पराभूत झाला। आता गावकऱ्यांच्या नजरा प्रचित 11 कांडपे संघावरती लागून असतील, कारण इथून आता गावात स्पर्धा आहे आणि गावकऱ्यांना असं वाटते की गावामध्ये स्पर्धा आपल्या गावातील संघ एखादा पुढे जावा, तो एक वेगळा दडपण असतो गावामध्ये स्पर्धा खेळत असताना। चला, प्रचित 11 कांडपे सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा कृपया। भरपूर मॅचेस अजूनही यानंतर बाकी आहेत। आज एकूण 10 सामने, खरं तर 11 सामने आजच्या दिवशी आपल्याला कव्हर करायचे, परंतु गुंदवली संघ येथे दाखल होऊ शकला नाही आणि त्याच्यामुळे एक सामना कमी झालाय। मात्र आज उद्घाटनीय दिवस असल्या कारणाने शेड्यूलही उशिरानं सुरू झालेला आहे, म्हणून आता विनंती करतोय की वेळ आता आपल्याला वाचवणं गरजेचे आहे। प्रचित 11 कांडपे लास्ट कॉल, सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा। सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे। प्रचित 11 कांडपे संघाकडून तुम्ही पाहतायत टू ओपनर्स रुपेश पाटील आणि त्याच्या सोबतीला बॅटर चला, आशीर्वाद पाटील यांच्याकडून कांडपेच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे। लागोपाठ 3 चौकार किंवा लागोपाठ 3 षटकार मारले तर फलंदाजाला 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे। सरपंच चषक खांडपेची स्पर्धा तुम्ही पाहतायत आणि षटक क्रमांक पहिलं रोहित बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय। बादशाह 11 पिंपलघर संघाकडून राईट आर्म ओव्हर द विकेटनं सामना करेल बॅटर राहुल। राईट आर्म ओव्हर द विकेट, राहुल समोर पहिलाच बॉल ऑन साइडला स्विंग केलाय, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या पलीकडे बॉल निघून जातोय, पहिल्याच चेंडूवरती आलाय दणदणीत चौकार। नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल भावी सरपंच म्हणून आज या चेहऱ्याकडे लोक आशेच्या नजरेनं पाहतात आणि आई एकविरेच्या कृपेनं ते त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं। चौकारानं सुरुवात केली आहे राहुलनं। रोहितच्या विरुद्ध चांगला आघात, पुन्हा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळेला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही आणि हा चेंडू येतोय डॉट बॉल। चौकारानंतर पलट वार करत असताना जो गरजेचा होता, कारण 4 षटकांच्या मॅच मध्ये इनिशियल ओव्हर मध्ये ज्या संघाला चांगला स्टार्ट मिळतो तो संघ पुढे जाऊन भरीव कामगिरी करत असतो आणि त्या मॅच मध्ये पकड निर्माण करत असतो, म्हणून पहिलं जे षटक आहे ना ते दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। फ्लाइट देण्याचा प्रयत्न, फ्लाइटेड बॉल, स्विंग अँड मिस, द ब्युटिफुल बॉल, आणखी एक डॉट बॉल येतोय लागोपाठ। डॉट चेंडू या ठिकाणी टाकतोय रोहित। गोलंदाजी करत असताना कॅप्टननं ओपिनियन मध्ये सांगितलं होतं की रोहित कडून आम्हाला भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत आणि रोहित आता तो त्या अपेक्षांची पूर्तता करत असताना चांगला स्टार्ट आपल्या संघाला मिळून देत असताना तुम्ही पाहतायत। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय। ओ, लावली अपील करण्यात आली आणि त्या धावबाची संधी देखील होती। मला वाटतं त्या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांनी यस पहिल्यांदा आउट सांगितलं होतं, परंतु नॉट आउट आहे, कारण मला वाटतं की मुख्य अंपायरने देखील सांगितलं असावं की बॉलच हातामध्ये आला नव्हता विकेट कीपरच्या। एका धावेने स्कोर आता पुढे गेल्या धावफलकावरती 5 धावा तुम्हाला बघायला मिळतात। पहिल्याच बॉलवर चौकार आला होता, परंतु राहुलला तदनंतर कुठेतरी शांत ठेवलं। राहुल सिनियर
सध्या बॅटिंग करतो. राहुल ज्युनियरचं देखील येणं बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतायत 5 धावा, 5 रन्स ऑन द बोर्ड नाव. आणि आता नवीन येस फलंदाज नाबाद आहे, माफ करा. रुपेश असेल स्ट्रायकिंग एंडला. प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला तो असेल. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना फुल टॉस होता, परंतु मिस टायमिंग. मिड विकेटचा फिल्डर डाऊन दी बॉल पकडलाय जेल आणि पहिला धक्का लागतोय. रुपेश पाटील बॅक टू डग आउट. बिग विकेट. चुकीचं शॉट सिलेक्शन आपल्याला बघायला मिळालं. खरं तर फुल टॉस बॉल होता. समोर खेळण्याचा प्रयत्न केला. कदाचित आज बॉल स्क्वेअर लेग स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला असता तर आणखी एक वेगळं रिझल्ट आपल्याला बघायला मिळूच शकलं असतं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नसते. धावसंख्या धावफलकावरती स्थिर 5 धावा. याच कांडपे गावातील नामवंत रुपेश मंडप डेकोरेटर्सचे ते प्रोप्रायटर. भिवंडीतील अनेक मोठमोठ्या स्पर्धा आज त्यांच्या डेकोरेशनच्या माध्यमातून, लाईट्सच्या माध्यमातून ते कव्हर करत आलेत. BPL सारखी भव्य स्पर्धा असेल, बाली ट्रॉफी सारखी भव्य स्पर्धा असेल, भिवंडी ऑलिम्पिक असेल, अशा नामवंत स्पर्धा रुपेश मंडप डेकोरेटर्सच्या वतीनं आपण जरूर त्या इव्हेंट्स बघितलेल्या आहेत. नवीन बॅटर आता मैदानामध्ये अक्षय 3ऱ्या क्रमांकावरती एंटर होतोय. कॅप्टन ओमकारनं सांगितलं होतं की आता खेळाडूंमध्ये चांगला आत्मविश्वास येत चाललाय, कारण आता नुकतंच 2 दिवसांपूर्वी आम्ही फायनल मॅच खेळलोय सरवलीच्या स्पर्धेमध्ये. खासदार चषकामध्ये सोडून दिला बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि तो मोमेंटम या स्पर्धेमध्ये देखील आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू. एक्साच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना धावफलक आता 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अक्षय नेहमीच या क्रीडांगणावरती चांगला खेळला, विशेषतः KPL मध्ये त्याचा फॉर्म भन्नाट पाहायला मिळतो. आता बॉल खराब आहे, पंचांचा B1 नो बॉलचा इशारा आणि बॉल सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1+6 मिळत आहेत धावा 7. आफ्टरनून सेशन. काही लोक जेवण करता करता आपल्या स्क्रीनवर मॅचेस पाहतात, तर काही लोक आता जेवणानंतर थोडीशी रेस्ट करत असताना आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या घरामध्ये या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. आणि बरेचसे प्रेक्षक आता क्रीडांगणावरती तुम्हाला बघायला मिळतील, कारण खांडपेचा संघ खेळतो आणि खांडपे गावात स्पर्धा आहे, तर डेफिनेटली क्रीडांगणावरती देखील तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रेक्षक बघायला मिळतील. 7 धावा धावफलकावरती लागलेत आणि धावसंख्या 7च्या मदतीने पुढे सरकत असताना 13 धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत. थर्टीन रन्स ऑन द बोर्ड नाव. अक्षयनं आल्या आल्या षटकारानं अकाउंट ओपन केलंय. चांगल्या धावा आता स्कोर कार्ड वरती तुम्ही बघतायत. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. झेल पकडण्याचा प्रयत्न, कॅच सुटली. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. खराब क्षेत्ररक्षण बादशाह 11 पिंपलघर संघाकडून बघायला मिळालं आणि आता पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस जरूर पाडलाय. धावांचा एक मोठं डोंगर उभं करायचं आहे, या इंटेन्शन आता बॅटर्स तुम्हाला मैदानात दिसतात. 17 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रचित 11 खांडपे आणि त्यांच्या विरुद्ध बादशाह 11 पिंपलघर. भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब, अर्थातच बाळ्या मामा साहेब यांच्या निकटवर्तीय बादशाहबाई
आणि त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही पाहतायत बादशाह 11 पिंपलगर. आणि आज व्हीआयपी डायजवर हनुमानजी तरे यांना देखील तुम्ही पाहतायत. त्यांच्या संघानं आज भरीव कामगिरी करत असताना आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलची फेरी त्यांनी गाठलेली आहे. अर्थातच वीरेन स्पोर्ट भावाळे, यानंतर जरीमरी काटेच्या विपक्षात एपी ग्रुप डुंगे असा सामना तुम्हाला बघायला मिळणार आहे. दोन्ही कॅप्टन आपण टॉसच्या दृष्टीनं तयार राहायचं आहे. परंतु सध्याच्या घडीला जी सुरुवात हवी होती ती सुरुवात प्रचित 11 कानपे संघाला मिळालेली आहे. 17 धावा या स्कोर कार्डवरती पहिल्या षटकामध्ये. चला स्पीडअप करा. बादशाह 11 पिंपलगर लास्ट ऑफिशियल कॉल. पहिल्या षटकासाठी जवळपास तुम्ही 8 मिनिटे घेतलेले आहेत. वेळेचं बंधन प्रत्येकी टीमला आहे आणि ज्या वेळेला तुम्ही डिसिप्लिननं खेळाल त्याच वेळेला तुम्ही मोठ्या स्पर्धांमध्ये खेळू शकाल आणि मोठ्या स्पर्धा जिंकू शकाल. राऊंड द विकेट आला पहिलाच बॉल स्वेअर. एक्साच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना 18 धावा. खरं तर कॅप्टननं सांगितलं होतं की गोलंदाजी आमची ताकद आहे बादशाह 11 पिंपलगरच्या, परंतु सध्या तरी त्या गोलंदाजांनी ती ताकद आतापर्यंत दाखवलेली नाहीये. सातत्याने चुका होताना आपण बघितल्या. एक्साच्या मदतीने स्कोर 18 वर जाऊन पोहोचलेला आहे. उल करण्याचा प्रयत्न होता राहुलचा. सरळ ऑफस्टंपच्या बाहेरून चेंडू निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडू. आता दबाव अधिक वाढवत असताना, प्रेशराईज करत असताना नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा कपिल. कपिलचा कमी गतीने टाकलेला बॉल ऑन साइडला स्क्वेअर ऑफ दी विकेट. स्विंग केलाय आणि झेल खाली क्षेत्ररक्षक चांगला झेल तिथे पकडत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरती फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. दुसरा धक्का. झेल स्वरूपामध्ये राहुल त्या ठिकाणी बाद होतो आणि एक मोठा धक्का लागलेला आहे. चला 38 सर्कल मध्ये तुम्हाला क्रॉसिंग करायची आहे. पहिले वॉर्निंग आता तुम्हाला मिळालेली आहे. सातत्याने एकच सूचना आम्ही तुम्हाला देणार नाही आहोत, लक्षात ठेवा. नवीन बॅटर कुणाल चौथ्या क्रमांकावरती येतोय. 18 धावा स्कोर कार्डवर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रचित 11 कानपे. टॉस हारल्यानंतर बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली आणि सध्या तरी चांगला स्टार्ट आहे, परंतु आता विकेटचं कॉलम कुठेतरी हळूहळू वाढत चाललेलं आहे. त्या गोष्टीकडे देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. ओ स्लो बवन कमी गतीने टाकलेला बॉल अँड फिंगर गोज अप. अनदर विकेट गॉन. आणखी एक धक्का लागतोय टीम प्रचित 11 कानपेला. कुणाल बॅक टू डग आउट. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅक ऑफ द अँड डिलिव्हरी. टप्पा पडला. हलकासा बाहेर वळण घेणारा बॉल कटर होता आणि बॅटची एज घेत असताना बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारे चुकी नाहीये आणि लागोपाठचा दुसरा धक्का लागतोय तो प्रचित 11 कानपे संघाला. 18 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. चर्चा तीच करत होतो की सुरुवात चांगली मिळालेली आहे, परंतु विकेटचं कॉलम हळूहळू वाढत चाललेलं आहे. या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. आणि आता इथून कपिल ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आला. रॉबर्टनं चांगला झेल पकडला विकेट किपर. न्यू बॅटर प्रेम पाटील. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे. कपिल गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट न. हॅट्रिक चेंडू यावेळेला हलक्या हातानं फक्त दिशा दाखवली आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. क्लासिकल फटका येतोय चौकार. फक्त आणि फक्त टायमिंग त्या ठिकाणी करत असताना प्रेमच्या बॅटमधून चौकार बघायला मिळाला. त्याला माहिती आहे की कव्हरचा फिल्डर 38 सर्कल मध्ये, बॅकवर्डला पॉइंटचा फिल्डर देखील 38 सर्कल मध्ये. फक्त इनफिल्डला बीट करायचं आहे आणि तेच त्यानं केलं. सेन्सिबल क्रिकेट. चौकाराच्या सहाय्यानं स्कोर पुढे गेलाय. ओ यावेळेला आता ऑन साइडला हा पंप पूल केलाय आणि इथे फलंदाज पुन्हा एकदा बाद होतोय. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रेमनं केला आणि आणखी एक धक्का लागतोय प्रचित 11 कानपे संघाला.
चौकार आला होता असं वाटलं होतं की प्रेम पाटील कुठेतरी आता एक रिस्पॉन्सिबल खेळ करेल, परंतु तोही आता इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना दिसला आणि झेल स्वरूपामध्ये बाद झालाय. यज्ञेशनं चांगला झेल ते पकडला. नवीन बॅटर राहुल मैदानामध्ये एंटर होतोय. बावीसावा धावफलकावरती कपिलला तिसरी सफलता मिळाली आहे. कपिल एक युवा गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये धावा वेगानं बनत होते, असं वाटलं होतं की येणाऱ्या गोलंदाजांवर दबाव वाढेल, परंतु तदनंतर कपिलनं काय पलटवार केल्या. 3 सफलता आतापर्यंत या ओव्हरमध्ये. यावेळेला पुन्हा हवेत होता चेंडू, ऑफस्टंपच्या बाहेर फुल लाईन टाकला आणि तेथे मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा तुम्ही बघतायत 23 धावा. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. एक यशस्वी षटक, सक्सेसफुल ओव्हर आपल्याला बघायला मिळाली, ती म्हणजेच गोलंदाज कपिलच्या वतीनं. 6 धावा खर्च करत असताना 3 विकेट त्यानं प्राप्त केले. राहुल आणि अक्षयला आता इथून रिस्पॉन्सिबिलिटी दाखवावी लागेल, जबाबदारपणा दाखवावा लागेल, जबाबदारीने त्यांना खेळावं लागेल. आज स्पर्धेचा पहिला दिवस. 1 मॅन शो. आदरणीय नितेश पाटील साहेबांची ही देण. खांडपे गावामध्ये रंगत असलेला क्रीडा सोहळा, क्रिकेटचा महासंग्राम, भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा. भिवंडी ग्रामीणचे मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताना पाहतायत आणि पहिल्याच दिवसामध्ये चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळालाय. स्पीडअप करा. तिसरं षटक. टीमचा कॅप्टन यज्ञेश बॉलिंग मार्कवर येतोय. सामना करेल बॅटर राहुल. राहुल आणि अक्षय, दोन्ही खेळाडूंकडे मोठे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. पेपरवरती तुमचं नाव भरपूर मोठं दिसतंय क्रिकेटच्या खेळाचा विचार केला तर, परंतु आता मैदानामध्ये तुम्हाला ते नाव मोठं करावं लागणार आहे. यज्ञेश राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पूल केलाय. स्क्वेअर लेगच्या पलीकडे येतोय. सीमा पार दणदणीत षटकार. तिसरा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा टावरिंग सिक्सर, उत्तुंग षटकार राहुलच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला. चर्चा तीच करत होतो की या फलंदाजाकडे ती क्षमता आहे की मोठे फटके तो खेळू शकतो आणि यज्ञेशचं स्वागत त्यानं केलंय या सिक्सरच्या साहाय्यानं. 29वा धावफलकावरती पुन्हा एकदा त्याच दिशेने उडवताय. आणखी एक सिक्सर, प्रॉपर टायमिंग करत असताना स्क्वेअर लेगला लागोपाठचा दुसरा षटकार. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलाय पॉवरफुल. तोच मोमेंटम येथे कॅरी फॉरवर्ड करता आलेला नाहीये. यज्ञेशच्या ओव्हरमध्ये लागोपाठ 2 सिक्सर तुम्हाला बघायला मिळालेत. बॅक टू बॅक 2 सिक्सर राहुलच्या बॅटमधून आणि आता दबाव पूर्णपणे पुन्हा शिफ्ट केलाय तो बादशाह 11 पिंपलगर संघावरती. नीडरपणे खेळतोय विदाउट प्रेशर बॅटिंग करताना. ओ यावेळेला यॉर्क लेंथ होता, परंतु भरपूर जास्त बाहेर आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. लेंथ फार सुंदर होती, लाईन थोडीशी चुकीची बघायला मिळाली. एक्साच्या मदतीने धावफलक पुढे जाताना 36 धावा तुम्हाला स्कोर कार्डवरती बघायला मिळतील. 36 रन्स ऑन द बोर्ड नाव. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना पुन्हा एकदा यज्ञेश राईट आर्म राऊंड द विकेट. राहुल समोर नो बॉल. भीमा नो बॉलचा इशारा. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ओव्हर मधील तिसरा सिक्सर. राहुल ऑन फायर.
आणि धावफलक बघता बघता जाऊन पोहोचलं 43 आकड्यावरती 43 रन्स. अवघड तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना फार मोठ्या टोटलकडे वाटचाल. फ्रीटचा बॉल, यत्नेशचा फ्रीटचा बॉल होता. फुल लेंथ, फुल अँड स्ट्रेट. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. लागोपाठ 3 सिक्सर आल्यानंतर हा निर्धाव चेंडू यज्ञेशच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाला आणि जेथे धावसंख्या स्थिर आहे 43 आकड्यावरती. बाउंड्रीज मध्ये डिलिंग सुरू आहे. एका बाजूला अक्षय ज्यानं 2 बॉल फेस केलेत, 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. राहुलनं आतापर्यंत 5 चेंडू फेस केलेत, त्याच्यामध्ये 3 षटकार आणि 1 सिंगल 1 डॉट आपल्याला बघायला मिळाला. 19 वरती तो फलंदाजी करतो आणि संघाची धावसंख्या 43 आहे. या स्पर्धेतील उच्चांक गाठला होता खरं तर आज मायू 11 दामणगावनं, ज्यावेळेला 58 धावा चेस केल्या होत्या. पंचांचा वाईटचा इशारा. आणखी एक एक्स्ट्रा धाव. एस के सापे टीम 57 धावा बनवून सुद्धा या स्पर्धेतून बाहेर झाली होती. याचं कारण मायू 11 दामणगावनं त्या धावांचा पाठलाग केला होता. म्हणजे तोच हाय स्कोर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये राहिलाय. परंतु सध्याच्या घडीला प्रचित 11 कानपेचे फलंदाज ज्या वेगानं सुसाट निघालेले आहेत, असं वाटते की डेफिनेटली आता तो रेकॉर्ड ब्रेक करतील. 44. पुन्हा एकदा यज्ञेश तयार. फुल टॉस होता, फुल टॉस बीट झाला. विकेट किपर सुद्धा त्या ठिकाणी चूक करताना दिसला आणि एका धावेने स्कोर पुढे जाणार. स्कोर कार्ड आता आपण पाहतोय त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेला आहे 45 आकड्यावर. 22च्या स्वरूपामध्ये धाव. 45 रन्स ऑन दी बोर्ड. यज्ञेश ओहो, कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. थोडासा हळूवार गतीने टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु कंट्रोल पूर्णपणे नव्हता. हा चेंडू टाकत असताना एक्साच्या मदतीने स्कोर पुढे गेलाय. 46 धावा या धावफलकावरती लागतात. 46 ऑन दी बोर्ड नाव. ओहो, पुन्हा एकदा बॉल हवेत. कॅच इट कॉल. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करत होते, परंतु कॉलिंग दोघांमध्ये दिसून आली नाही आणि फायनली मानवविरहित क्षेत्रामध्ये तो चेंडू पडला आणि त्याच्यावरती 2 धावा घेण्याची वेळ फलंदाजांकडे होती. 2 धावांनी स्कोर पुढे गेलं. धावफलक आता आपण पाहतोय 48 या आकड्यावरती. पुन्हा एकदा यज्ञेश लांब लचक षटक, भरपूर मोठं षटक. फुलटॉस बॉल आहे. आणखी एक बॉल बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटच्या दिशेने पाठवले सीमा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. भरपूर महागडं षटक. स्वतः कर्णधार यज्ञेशच्या माध्यमातून भरपूर साऱ्या धावा या ठिकाणी खर्च करण्यात आल्या आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर पुढे गेलेला आहे. धावफलक आता 52 या आकड्यावरती. घरच्या मैदानावर या ठिकाणी दररोजचा सराव, दररोजचा या विकेटवर असणारी प्रॅक्टिस ना कुठेतरी ते त्याचं फळ दिसून येतं आणि घरच्या क्राऊडचा जो मिळालेला सपोर्ट आहे, आपल्या घरच्या पाठीराखांच्या मिळालेलं जे समर्थन आहे, आज कुठेतरी ते दिसून आले आणि त्यांच्या खेळामध्ये भरपूर सारा बदलही तुम्हाला बघायला मिळालेला आहे. एकूण धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा या स्कोर कार्डवरती लागल्यात. जवळपास 17 ते 18 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडण्याचा प्रयत्न राहिला आहे. दुपारच्या सत्रामध्ये असं वाटते की आता पिंपलगडचे काही खेळाडू जास्त हेवी लंच करून क्रिकेटच्या मैदानात उतरलेत. ज्या प्रकारे त्यांचं लेझीनेस तुम्हाला बघायला मिळालं. आउटफील्डमध्ये तुम्हाला नेहमी प्रत्येक मोमेंटला अलर्ट राहावं लागेल. कॅचेस पकडाव्या लागतील, क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल, तेव्हा तुम्ही जरूर प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी दबावामध्ये टाकू शकाल. परंतु ते तसं चित्र आतापर्यंत या डावामध्ये आपल्याला दिसून आलेलं नाहीये. आणि आता अंतिम षटक आहे. गोलंदाजी करण्यासाठी लास्ट ओव्हरमध्ये 22चा वापर तेथे करण्यात आला. भरपूर जास्त वेळ खरं तर आता या डावाला लागलेला आहे. आतापर्यंत आपण जर का विचार केला तर नेक्स्ट मॅच जरीमरी काटेच्या विपक्षामध्ये एपी स्पोर्ट डुंगे, एपी ग्रुप डुंगे, त्याच्यानंतर जानकी एंटरप्राइजेस पिंपलगर सुहास आणि त्याच्या विरोधात सिद्धिविनायक स्पोर्ट्स खडवली. म्हणजे आज पिंपलगरचे 2 संघ तुम्ही खेळताना पाहणार आहात.
चला भावेश थोडं स्पीडअप करा, आता खूप जास्त वेळ आपण घेत आहेत. राहुल स्ट्रायकिंग एंडला 22 पहिला बॉल. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. बॅटची कडा, बॉल हवेत आणि पहिल्याच बॉलवरती मिळाली आहे सफलता भावेशला. बिग विकेट. राहुल बॅक टू डगआउट. पहिल्याच बॉलवर भावेशला त्या ठिकाणी सफलता मिळाली आणि नवीन बॅटर प्रमोद मैदानामध्ये एंटर झाल्या. स्ट्रायकिंग एंडला असेल प्रमोद. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना भावेश तयार. प्रमोद समोर पुढच्या लेंथवर टाकलेला बॉल चांगला ब्लॉक होल मध्ये होता. ऑन साइडला टर्न करत असताना फक्त मिळेल एकच धाव. एका धावेने स्ट्राईक रोटेट केले प्रमोदनं. स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर असेल अक्षय. अक्षयच्या बॅटमधून एक सिक्सर, 2 चौकार आतापर्यंत तुम्हाला बघायला मिळालेत. वैयक्तिक 16 वरती तो सध्या बॅटिंग करतोय. 4 चेंडूंचा सामना करत असताना 400च्या स्ट्राईक रेटनं त्यानं फलंदाजी दाखवली आतापर्यंत. परंतु भावेश येथे चांगला बॅक करून देतो आपल्या संघाला. पहिल्या 3 ओव्हरमध्ये खूप वेगानं धावा बनल्या. यावेळेला हेलिकॉप्टर ड्राईव्ह गॅप फाईंड केलाय. खाऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे बॉल निघून जाणार. येत आहेत धावा 4. चौकाराच्या मदतीने धावफलक आता पुढे गेले. धावफलकावरती प्रचंड वेगानं धावा जोडलेल्या आहेत. 57 धावा. यस, 57 धावा बनवल्या होत्या एस के सापे टीमनं. आता तो रेकॉर्ड मोडीत काढण्याचा प्रयत्न केलाय. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट भिरकावून दिल्या बॉल सरळ. 6 धावांसाठी षटकार. शफल झालाय अगेन्स्ट द टर्न. व्हॉट अ ग्रेट एक्झिक्युशन. नाईसली पिकअप शॉट. षटकार त्या ठिकाणी बॅटर अक्षयच्या बॅटमधून बघायला मिळालाय. खतरनाक अक्षय. ये सीधे साधे अक्षय नहीं बल्कि काफी खतरनाक अक्षय अपने मूड में आते हुए बढ़िया बल्लेबाजी. 63 धावा धावफलकावरती. यावेळेला लाऊडली अपील करण्यात आली. धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार दिल्या, कारण आता शेवटचे काही चेंडू जे आहेत ते अक्षयला फेस करायचे. शेवटचा एक बॉल आहे आणि गरजेचं आहे कारण त्याच्या बॅटमधून धावा चांगल्या आलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती 63 धावा. हाय स्कोर या स्पर्धेमधील आपल्याला बघायला मिळतोय. 22च्या ओव्हरमध्ये देखील आता धावा येत आहेत. सुरुवातीला थोडंसं कंट्रोल दाखवलं खरं तर. 22ने त्याच्या गोलंदाजीमध्ये नियंत्रण दाखवलं होतं परंतु ते सातत्याने त्याला ठेवता आलं नाही. याचं कारण एक चौकार आला आणि त्यानंतर षटकार आपल्याला बघायला मिळाला. दुपारच्या सत्रामध्ये देखील मान्यवर मंडळी या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना. फुल टॉस, लोवर फुल टॉस ऑन साइडला स्लॉग इट. वन मोर बिग हिट, अनदर माइटी सिक्सर. देवी माझी माऊली आई बसली मंदिराला. देवी माझी
चला आपला खासदार किंवा आपला सरपंच दोन्हीपैकी कॉल करा. आपला खासदार अशी मागणी होती आणि तेच आलेलं आहे. म्हणजे टॉस जिंकलाय एपी ग्रुप डुंगेनं. पुन्हा एकदा दादांना विनंती की आपण मंचावरती बसावं. नाणेफेकी आपण जिंकलेली आहे. 4 षटकांचा सामना आहे. समोर काटे संघ. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग का करणार आहेस? काय कारण? आणि किती धावांपर्यंत थांबवशील जरी फिल्डिंग केली तरी? 30-40 आतमध्ये थांबू. महत्वाचे कोणते गोलंदाज आहेत की इनिशियल ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट देतील? आणि कसं वाटतं या परिसरामध्ये आज तुम्हाला संधी मिळाली आहे, या स्पर्धेविषयी काय सांगशील थोडक्यात? स्पर्धा तर खूप छान आहे. खेळण्याची संधी त्यांच्या शुभेच्छा असतील तुम्हाला. काटे संघ बॅटिंग करायची आहे. भिवंडी शहरालगतचं गाव म्हणजे काटे गाव आणि आज खांडपेमध्ये स्पर्धा खेळण्यासाठी आलेलात. कसं वाटतं येथील हे जे वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण, निसर्गाच्या सानिध्यामध्ये क्रीडांगण आहे, कसा फील होतोय? फील तर चांगला होता. खेळायला मजा येईल. काय टार्गेट काय देशीलाच समोरच्या संघाला? आणि राकेश पाटील संघामध्ये आहे म्हणजे पूर्ण पॅक घेऊन आलेलात. यंग स्टार आहेत अख्खे. शुभेच्छा असतील तुम्हाला. नाणेफेकी संपन्न झाले. टॉस जिंकलाय एपी ग्रुप डुंगेन आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नाव बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. आता आफ्टर लंच जेवणानंतर पुन्हा फुल एनर्जेटिक प्रथमेश ठाकूर तुमच्या सोबत जोडले जातील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. तर पूर्वार्ध आपण पाहिला. 69 धावा पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 70 धावांचं आव्हान डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी, आघाडीची जोडी, आरंभी जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे. सामन्याला देखील आपण आता सुरुवात करणार आहोत. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सरपंच चषकाच्या भव्य आणि दिव्य पर्वामध्ये. ओव्हर द स्टंप्स पहिला नो बॉल आहे. नो बॉल कॅच सर कंप्लीट केली आहे पण नो बॉल आहे. तिकडे पंचांचा इशारा मात्र आपल्या रनआउटची विकेट मिळू शकते. येस डेफिनेटली ही इज गॉन. आसमान से गिरे और खजूर में अटके. हीच परिस्थिती सध्या काही आपल्याला जणू पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. नो बॉल त्यावरती झेल इथे मात्र आपण पाहिलं तर कलेक्ट केला होता पण रनआउटची विकेट मिळाली. येस 38 सर्कलच्या बाहेरून इथे मात्र फिल्डर आपल्याला पाहिले. पंचांनी तिथे हेरलं आणि नो बॉल कॉल केलाय. म्हणजे बघा प्रत्येक लहान लहान गोष्टींवरती देखील नजर पंचांची आपल्याला पाहायला मिळते. बाज की नजर. गोलंदाज सज्ज होता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. ओंकार षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय.
ओमकार अनोख्या ऍक्शन पुढचा बॉल स्लोअर वन डिलिव्हरी. अगदी जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जात असताना आपण पाहतोय जणू काही सराव सत्र सध्या सुरू आहे. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल आपण पाहतोय. डॉट बॉलची सांगत आहोत असताना मैदानाच्या आतमध्ये इकॉनॉमिकल अचूक आणि भेदक गोलंदाजी मात्र मैदानामध्ये करावी लागेल. आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहतो. योग्य टप्पा नियंत्रण तुमच्याकडे असेल तर मात्र सर्व काही तुम्ही साध्य करू शकता. ॲज अ बॉलर तुमच्याकडे व्हेरिएशन्स असणं देखील फार महत्वाचं आहे. यावेळेस देखील काय घडलं ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. एक्झॅक्टली काय घडलं आपल्याला कळेल. रिप्ले पण पाहूया. ओ द स्टंप्स आला होता. सडन डीप झाला बॉल. पायांवरती लागला तिथे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. बॉल तयार. पुढचा बॉल. ओमकार काय गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. यावेळेस मात्र फटका चांगला. धावांची कोंडी अखेरकार फोडली. पहिल्या ओव्हरमध्ये प्रेशर क्रिएट केला होता ओमकारनं आणि अखेर त्या दबावाला दडपणाला जुगारत असताना ठोकलाय. हा सरपंच चषकचा प्रथम नागरिक अगदी आपण पाहिलं तर विद्यमान सरपंच सौभाग्यवती मोनिकाताई नितेश पाटील यांचे बंधू आहेत. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 7 on board, लॉस ऑफ 2 विकेट. 1 रन आउट ज्यामध्ये सामील. चला वेळेला महत्व आहे लक्षात ठेवा कारण आज 12 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. पहिलाच दिवस आहे त्यामुळे योग्य वेळेत दिलेल्या शेड्यूल मध्ये आपल्याला कोणती अडचणी यायला नको, अडथळा यायला नको, अडचणी यायला नको त्यासाठी आम्ही वारंवार सूचना करत आहोत. मोठं टार्गेट आहे. मोठं टार्गेट जर तुम्हाला सर करायचं तर मोठी बॅटिंग देखील करावी लागेल आणि मोठे फटके मात्र कोणत्या बॅटरच्या बॅटमधून येतील देखील पाहायचं आहे. फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन आपण पाहतो. रायटी बॅटरसाठी डीप मध्ये आता शॉर्ट फाईन शॉर्ट थर्ड ठेवण्यात आलाय. 0.38 सर्कल मध्ये. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. अठरा बॉल विजयासाठी 63 धावांची गरज आहे. सामना आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करताना आता सध्या तरी आपण पाहत आहोत खांडपे संघाला इलाका भी हमारा और धमाका भी हमारा ही जणू काही बाजू त्यांना सिद्ध करायची आहे स्वतःची.
गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक दुसरं प्रेम. ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर वेगानं, पण बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. कॅचेस विन द मॅचेस. हाफ चान्स तुम्हाला फुल मध्ये कन्वर्ट करावे लागतील. बॅकअप आहे सुदैवानं. अतिरिक्त नुकसान झालेलं नाहीये. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे स्कोर मित्र न्याशू गायकर आम्हाला सांगतात 9 धावा फलकावरती. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अगदी आपण पाहिलं तर प्रत्येकाचं इक्वल कंट्रीब्युशन असतं, ज्यामध्ये पंच असो अथवा कॉमेंटेटर असो, स्कोरर असो, लाईव्ह डिपार्टमेंट असो, प्रत्येकाकडे प्रत्येकाची जबाबदारी ही आपल्याला ठरवून दिलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे त्या क्षेत्रात त्याचं कार्य फार इम्पॉर्टंट असतं. मिस्टामिंग बॉल हवेमध्ये विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. आणखीन एक फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला परतताना आपण पाहतोय. इज गॉन. आणि सध्या अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक व्हॉट्सॲप ग्रुपवरती एक हॅपी न्यू इयर मेसेज सगळ्यांना येतोय. पण कोणत्याही लिंकवरती किंवा APK फाईलवरती क्लिक करण्यापूर्वी थोडा विचार करा. ती फाईल तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस देखील पसरवू शकते किंवा तुमचा मोबाईल हॅक देखील केला जाऊ शकतो. त्यामुळे व्हॉट्सअपवर किंवा इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अनोळख्या लिंकवरती किंवा फाईलवरती क्लिक करू नका, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही. ऑन साईडला खेळला, आडव्या बॅट समोर डीपमध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन तैनात आहे. गुड फिल्डिंग. शेवटच्या मोमेंटला बॉलला कलेक्ट करण्यामध्ये यश मिळालं फिल्डरला. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर असताना पहिल्या ओव्हरनंतर अगदी आपण पाहिलं तर धावसंख्या धावा पटलावरती होत्या त्या अवघ्या 7, ज्यामध्ये 2 विकेट होते. एक सांघिक यश मिळालं होतं. ओ जोरदार आदळलाय पायांवरती. वॉट बॉल, ड्रीम बॉल. एखाद्या गोलंदाजासाठी स्वप्नामध्ये हा चेंडू यावा आणि त्यानं हाताळावा. आज बऱ्याचशा गोलंदाजांनी इम्प्रेस केलं या खेळपट्टीवरती आणि या स्पर्धेत. यार बॉलिंग मार्कवरती. ओव्हर द विकेट. स्विंग अँड अ मिस. आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहतोय. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यशस्वीरित्या प्रत्येक गोलंदाज अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळतोय. मोहनजी पाटील यांना देखील विनंती आहे, ज्यांनी आम्हाला इंटरनेटची सेवा इथे उपलब्ध करून दिलेली आहे. मोहनजी पाटील यांना विनंती की आपण या. स्लोअर वन होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डबल माइंड राहिला. बॅट्समन दुविधा मनस्थितीमध्ये आढळलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि तत्पूर्वी आणखीन एक चांगला चेंडू. षटक क्रमांक दुसरं पूर्ण झालंय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 5च्या सरासरीने फक्त 10 धावा आहेत. चांगली गोलंदाजी प्रेमने केली. त्यापूर्वी ओमकारने देखील चांगला बेस निर्माण करून दिला होता. आता खरं तर या गोलंदाजीला आकार देणं महत्वाचं आहे. 60 करायच्या आहेत. जवळपास समीकरण फार कठीण झालंय, पण क्रिकेट आहे, कधी काय घडेल याचं नेम लावणं थोडंसं कठीण आहे. त्यामुळे आता उर्वरित येणारे आपण पाहिलं तर 12 बॉलमध्ये 60 धावा कठीण जरूर आहे, पण मी म्हणेन शक्य नाही. कारण 18 बॉलमध्ये 60 धावा होताना देखील आपण पाहिलेल्या आहेत, पण 12 बॉलमध्ये 60 थोडं कठीण आहे. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. गोलंदाज जर चमत्कार करतोय तर होऊ शकतो, पण यावेळेस स्लॉटमध्ये होता. 12 मधून 10 बाहेर पाठवायचे, पहिला आलाय षटकार.
षटकार आलाय. नयन नामक गोलंदाजाचं स्वागत केलं गेलंय षटकारानं. परत यार 2025 कोणाचं गोड होईल ही स्पर्धा ठरवेल. कारणच 29 तारीख आहे, 29 डिसेंबर. आज या स्पर्धेचं बिगुल वाजलंय. 30 तारीख आहे, अगदी आपण पाहतोय 30 तारीख, उद्या 31 तारीख. पण नवीन वर्षाची सुरुवात देखील चांगली होताना आपल्याला पाहायला मिळेल एखाद्या संघाची इथून. दुपारच्या सत्रामध्ये आमचे मान्यवर आमच्या मंचावरती येत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं स्वागत आम्ही करतोय. चांगली गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाज इम्प्रेस करतोय. खर तर फलंदाजांनी पूर्वी धाकड फलंदाजी केली, 69 उभारल्या, 70चं टार्गेट मोठं सेट केलं आणि आता या टार्गेटचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय सध्या अडचणी प्रचंड आल्यात बादशाह 11 पिंपळगड संघासमोर. ओ यावेळेस काय घडलंय? लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, फर्निचर डिस्ट्रॉइड. विकेटचा बदल, फलंदाज बाद. वन मोर गॉन. चला कांडपे संघ, आपण होम ग्राउंड वरती खेळत आहात, सो टाइम फार इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. कांडपे गावचे समाजसेवक गिरीशजी बाळाराम पाटील साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. आदरणीय गिरीश बाळाराम पाटील साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. मानाची स्पर्धा आहे, सन्मानाची स्पर्धा. अगदी आपण पाहतोय सरपंच चषक गोंदासे यार. ओ द विकेट न ऑन साइड ला स्टार्मिंग बॉल अबे मध्ये वर्ल्ड कॅच, पण ड्रॉप केली आहे लास्ट मोमेंटला. चांगला झेल टिपला देखील होता, बराच काळ चेंडू हातामध्ये ठेवला देखील होता, पण लास्ट मोमेंटला तो हातातून निसटला. आता मात्र इथून आपण म्हणू शकतो की औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये. नुकतंच सरवलीच्या क्रीडांगणावरती खासदार चषकाची स्पर्धा पार पाडली. तिथे रनर्स अप राहिले होते. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता प्रचित 11 कांडपिया संघ. त्यामुळे मोठ्या आत्मविश्वासाने या स्पर्धेमध्ये देखील पुन्हा एकदा ते उतरले गेलेत. यार धीम्या गतीचा बॉल आडव्या बॅटनं ऑन साइडला लवकर पिक केला, पाठवलाय लेट पण थेट मिड विकेटच्या बाहेर. षटकार. आदरणीय गणेश तरे यांच्याकडून हा सामना जर प्रचित 11 ने जिंकला तर 999 999.
कॉमेंट्री बॉक्समध्ये पारितोषिक जमा आहे तुमच्या 12व्या खेळाडूकडे. पुन्हा एकदा मोठा फटका आपण पाहतोय. फार उशिरा हा खरं तर प्रयत्न सुरू झालाय फलंदाजांचा. सुरुवातीपासून याच अप्रोचनं या मेंटॅलिटीनं बॅटिंग करणं हे गरजेचं होतं आणि त्याचा अभाव कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाला. आता मॅचमध्ये कोणती रंगत, ती चुरस, ती मजा आता उरलेली नाहीये. एकतर्फा सामना प्रेक्षकांना देखील पाहायला आवडत नाही. बराचदा जे न्यूट्रल प्रेक्षक असतात किंबहुना आपल्या संघाचं समर्थन करण्यासाठी आलेले प्रेक्षक देखील सांगतात एकतर्फा सामना नको. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. आणखीन एक व्हाईट बॉल. यावेळेस मात्र आपण पाहतोय अतिरिक्त धाव. धावसंख्या 25. मॅच पूर्णपणे थंडावली आहे, शांत झाले. रंगत, ती मजा, ती चुरस या मॅच मध्ये आता राहिली नाहीये. औपचारिकता शिल्लक, ती औपचारिकता पूर्ण इथे करत असताना उठी जो आंख तुम्हारी आगमन झालं तर विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. थोडं फास्ट खेळा, औपचारिकता तो पूर्ण होतील. रिवर्स खेळलाय, लास्ट बॉल, फटका चांगला आहे. नो बॉल आहे आणि नो बॉल वरती मोहर लागली आहे चौकाराची. काय फटके आहेत. म्हटलं जातं ना नेहमी की वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला आणि तीच स्थिती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. फ्रीट बॉल. सेजल ट्रान्सपोर्टचे मॅनेजर अर्चित पाटील यांचं देखील आगमन झालंय. उशिरा फटके आले, फार उशिरा फटके आले. किंबहुना पहिल्या ओव्हर पासून हा अटॅकिंग अप्रोच असायला हवा होता. सामना संपलाय, मॅच फिनिश आणि सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिंकलाय प्रचित 11 कानपे या संघानं. अभिनंदन कानपे संघ. आणि हार्ड लक आपण म्हणूया बादशाह 11 पिंपळघर या संघाला. सामनावीराकडे आपण लगेच वळणार आहोत. मॅन ऑफ दी मॅच कडे आपण वळतोय. आमचे स्कोर मित्र आम्हाला कळवतात पूर्वार्धामध्ये 8 बॉलमध्ये 32 धाबांचं बहुमूल्य योगदान राहिले. 3 षटकार 3 चौकार ज्या फलंदाजाच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अक्षय ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ दी मॅच. आदरणीय दिनेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते आपण सामनावीराचा किताबी द्यायचा आहे. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा स्वागत सन्मान सोहळा देखील आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. आलेल्या तमाम लाडक्या मान्यवरांच्या स्पर्धेच्या वतीनं मी स्वागत करतोय पुन्हा एकदा. आदरणीय नितेश शेठ पाटील यांच्या वतीनं आलेल्या तमाम लाडक्या मान्यवरांचं, क्रिकेट प्रेमींचं, क्रीडा रसिकांच्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. मंचावरती अगदी आपण पाहिलं तर हे रॉयल व्यक्तिमत्व दोन्ही विराजमान होत असताना आदरणीय अमोलजी तर यांना विनंती की आपण देखील मंचावरती यायचं आपलं देखील स्वागत आहे.